हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हेंच्या बहुचर्चित सावित्रीबाई फुले मालिकेचा विषयही समोर आलाय. ही मालिका 14 जूनपासून प्रेक्षकांचा निरोप घेते. मात्र सावित्रीबाई फुले मालिका बंद पाडण्याचा प्रयत्न होत असल्यास पुरोगामी महाराष्ट्रात कधीही खपून घेतलं जाणार नाही अशा शब्दात शरद पवारांच्या नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. दरम्यान मालिका सुरू ठेवण्यासाठी आव्हाडांनी 10 लाख तर रोहित पवारांनी 50 लाखांचं आर्थिक सहाय्य जाहीर केलंय. तसंच 14 जून नंतरच्या पहिल्याच आठवड्यात मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्धारही यावेळी अमोल कोल्हेंनी बोलून दाखवलाय आणि त्यामुळे त्यांचा हा निर्धार प्रत्यक्षात कसा उतरतो हे पाहावं लागेल. दरम्यान सावित्रीबाई ज्योतिबांचे विचार पुढे येऊ नयेत म्हणून मालिकेचं फंडिंग रोखलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. तर मालिका बंद पडू देणार नाही असा ठाम विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे. 14 तारखेला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण हे बांधिलकी आहे. पण डॉक्टर, तुम्ही बोललात की 15 जूनला तुमची मालिका संपते आणि तुम्ही युट्यूब नाही तर कशाही पद्धतीने तुमची मालिका आणि हे जे विचार आहे महामानवांचे ते पुढे घेऊन चालला आहात. तर माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं आज या ठिकाणी सेवा म्हणून, फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून, कारण का कर्तृत्व इतकं मोठं आहे, किती दिलं तरी कमी आहे, तरी माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या कंपनीकडनं 50 लाख रुपये आज या ठिकाणी तुमच्या या महत्वपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी सेवा म्हणून देत आहेत. अमोल कोल्हेजींनी जो विषय काढला की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मालिका बंद करण्यात आली. 2014 सालापासून जेव्हापासून मोदी सरकार आलं त्याच्यापासून विचारांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार हे सातत्याने करत आलेत. रोहित मोठा माणूस आहे, माझ्या गरीब खानदानातर्फे मी 10 लाखाची देणगी जाहीर करतो. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. वारंवार आम्ही आंदोलन करायची आणि त्यांनी हलक्यात घ्यायचे असं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल असा इशारा जरांगे पाटलांनी बीडमधून दिलाय. तसंच मराठा समाजाचं आरक्षण हक्काचं असूनही दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मग त्यांनी जर इतकंच हलक्यात घेतलं ना, वारंवार आम्ही आंदोलन करायचं, आम्ही वारंवार, मग त्यावेळेस त्यांनी थोडीशी हालचाल करायची आंदोलनाच्या वेळेस, तर मग मी जाहीरपणानंच सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब पुढचा काळ जड जाईल बरं का. कारण मी समाजाच्या हालापेष्टा नाही बघू शकत. तुम्ही जर वारंवार नुसतं बोलवतच राहणार तर हे मात्र चालणारच नाहीये. तुम्हाला पुढचा काळ मग जड जाईल आणि त्याच्याही पुढचा जर ठरलं तर आमच्या समाजाचा, मराठा समाजाचा अपमान आणि अवमान जर वारंवारच करत राहिले तर मी 2029ला मराठ्याचा अपमान करणाऱ्याला खूप जमाला पाडी. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.